तर पहा प्रश्न पहिला आहे, नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, म्हणजे खेळावरती हा आधारित प्रश्न आहे. पहा, खेळावरती आधारित प्रश्न आहे. प्रश्न पहा, नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये विशेष लोकप्रिय आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. महत्वाचे प्रश्न आहेत. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, केरळ या राज्यामध्ये नौका स्पर्धा हा जो क्रीडा प्रकार आहे हा विशेष लोकप्रिय आहे. केरळ राज्य. लक्षात ठेवायचं आहे, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा 2016 साली नागपूर भरतीसाठी, त्यामुळे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा कोणत्या वाद्याशी संबंध आहे? पहा, जे उस्ताद बिस्मिल्ला खान आहेत त्यांचा खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंध आहे, म्हणजे ते कोणतं वाद्यवादक होते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, शहीनाई वादक होते उस्ताद बिस्मिल्ला खान. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो? हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, हा दिनविशेषवर महत्वाचा प्रश्न आहे. पहा, भारतात असा कोणता दिवस आहे की त्या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, 24 डिसेंबर हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणते देश स्कॅडिनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात? पहा, खालीलपैकी असे कोणते देश आहेत की त्या देशांना स्कॅडिनेव्हियन असं देखील म्हणून ओळखलं जातं? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, नॉर्वे व डेन्मार्क या 2 देशांना स्कॅडिनेव्हियन देश म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार पार्श्वगायक हरिहरन यांना देण्यात आला आहे. तर हा पुरस्कार डॅश या राज्याकडून दिला जातो? मित्रांनो, हा प्रश्न असा आहे पहा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न अशा पद्धतीचा आहे की जो लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार आहे हा कोणत्या राज्याकडून आपल्याला देण्यात येतो? आणि हा जो पुरस्कार आहे हरिहरन यांना देण्यात आला आहे तो कोणत्या राज्याकडून प्रदान करण्यात आला आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, मध्य प्रदेश राज्य सरकारकडून दिला जातो लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक व मिसाईल मॅन असं कोणास म्हटलं जातं? तर पहा मित्रांनो, या प्रकारे आपल्याला 2 प्रश्न यामध्येच विचारण्यात आले आहेत. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटलं जातं आणि मिसाईल मॅन म्हणून कोणाची ओळख आहे? असे आपल्याला 2 प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचे एकच उत्तर असणार आहे. पहा, भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक हे जे आहे हे ओळखलं जातं डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि मिसाईल मॅन म्हणून देखील त्यांनाच ओळखलं जातं डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरणपट्टू कोण आहे? पहा, म्हणजे भारतातील असा पहिला स्विमर कोण आहे की त्याने इंग्लिश खाडी पूर्णपणे म्हणजे यशस्वी पोहून काढली होती? तो आपल्याला स्विमर म्हणजे जलतरणपट्टू आपल्याला सांगायचा आहे. कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. महत्वाचा प्रश्न आहे, सामान्य ज्ञान. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, मिहिर सिंह हा जो जलतरणपट्टू आहे याने इंग्लिश खाडी सर्वप्रथम पोहून जाणारा हा पहिला भारतीय ठरलेला आहे, मिहिर सेन. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8 आहे, क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा खेळावरती महत्वाचा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्या लोकांना क्रिकेट आवडतं त्यांच्यासाठी हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. पहा, क्रिकेट कसोटी सामना जो टेस्ट सामना असतो त्यामध्ये एका दिवसामध्ये किती षटके म्हणजे ओव्हर्स टाकल्या जातात? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, 90 षटके म्हणजेच 90 ओव्हर्स या ज्या आहेत ह्या टेस्ट क्रिकेटमध्ये एका दिवसामध्ये टाकल्या जातात. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय नागरिकांना विशिष्ट ओळखपत्र देण्यासाठी विशेष प्रकल्पाचे नामकरण काय करण्यात आलं आहे? पहा, भारतीय जे नागरिक आहेत त्यांना एक विशिष्ट ओळखपत्र म्हणजे युनिक आयडेंटिटी देण्यासाठी एक विशेष प्रकल्पाचं नाव ठेवण्यात आलं आहे. त्या नाव काय आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, आधार. ही जी आहे ही युनिक आयडेंटिटी देण्यासाठी नामकरण ठेवण्यात आले आहे, आधार. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10 आहे, कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्यांशी संबंधित आहे? तर पहा मित्रांनो, कर्नाटकमध्ये कंबाला नावाची एक शर्यत घेतली जाते, तर ती कोणत्या प्राण्याशी निगडीत आहे? आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, म्हैस या प्राण्याशी संबंधित आहे कर्नाटकमधील कंबाला ही शर्यत. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजे सेन्सर बोर्ड मध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली आहे? जे सेन्सर बोर्ड आहे यामध्ये सुधारणा करण्यासाठी एक समिती नेमली होती, ती कोणती होती? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 श्याम बेनेगल ही जी समिती आहे ही सेन्सर बोर्डमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12 आहे बोको हराम ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सक्रिय आहे? मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा. बोको हराम ही जी दहशतवादी संघटना आहे कोणत्या देशामध्ये कार्यरत आहे असा आपला प्रश्न आहे. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 नायजेरिया या देशामध्ये बोको हराम ही दहशतवादी संघटना सक्रिय आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13 आहे कोणत्या फुलपाखराला महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलं आहे? पहा महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू म्हणून कोणतं फुलपाखरू ओळखलं जातं? कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 ब्लू मॉर्मॉन हे जे फुलपाखरू आहे याला महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू असा दर्जा दिला आहे. पर्याय क्रमांक 1 ब्लू मॉर्मॉन. प्रश्न क्रमांक 14 आहे वर्धमान महावीर हे जैन धर्मीयांचे कितवे तीर्थंकर होते? मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा. वर्धमान महावीर हे जे आहे ते जैन धर्माचे तीर्थकर होते, पण कितवे तीर्थकर होते असा आपल्याला प्रश्न आहे. कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 24वे तीर्थकर होते. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकर होते. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे.